हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? आज आपण छोट्या मुलीचे हेअरकट करणार आहोत. हा हेअरकट ॲक्च्युली हा सगळ्यात जास्त हेअरकट चालणारा आहे. ऑलमोस्ट म्हणजे हा हेअरकट आहे ना 7 वर्षाच्या खालच्या मुलींना सगळ्यांना हा हेअरकट चालला जातो. याला राऊंड कट आपण म्हणतोय. राऊंड कट करणार आहोत आपण. सगळ्यात अगोदर ॲप्रन लावून घ्यायचं. तुम्ही मुलींचं हेअरकट करत असताना केव्हाही अगोदर तुम्ही मुलांशी ना तुम्ही एक चांगलं कनेक्शन म्हणजेच की त्यांना नाही का असं वाटलं नाही पाहिजे की मला ते कात्री बघून वगैरे घाबरलं वगैरे असं काही नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्यांना अगोदर कम्फर्ट झोन त्यांना द्या. सगळ्यात अगोदर आणि कट करत असताना सर्वात अगोदर मग त्यांच्या मम्मीशी विचारत जा की समोरच्या साईडने तुम्हाला किती कट हवेत ते. काय होतं ज्यावेळेस आपण समोरच्या साईडने हेअर कट केला ना तर मग त्यांनी जेव्हा एक्झॅक्ट लेंथ सांगितली ना मग आपला प्रॉपर करता येतो. मग नंतर आपण जेव्हा त्यांनी अजून वरती घ्या म्हटलं ना मग नंतर बारीक केस पडतात. मग बारीक केस काय होतं मुलांच्या तोंडावर पडतात. त्याच्यामुळं मग काय करायचं त्यांना अगोदरच विचारायचं म्हणजे ते लांब केस जे आहेत ना ते सर्व खाली पडले जातात. मग मुलं पण इरिटेट होत नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्ही घेत चला. क्लायंटच्या म्हणजेच मुलांच्या मम्मीला अगोदर विचारत जा तुम्ही किती हवंय काय हवंय. आणि ना कधी पण आहे ना क्रॉस चेक करतच हेअर कट करायचा. म्हणजे बरोबर तुम्ही नाही का त्याला 2-2, 3-3 वेळा कोमिंग करणे प्रॉपर. आणि मध्येच मुलांशी बोलायचं वगैरे. पण काय होतं मुलांना बोललं वगैरे ना की ती मग घाबरत नाही आहेत. कारण ऑलरेडी कसं आपल्याकडे कात्री वगैरे असते त्यांच्यासाठी नवीन जागा. परत पुन्हा मग आपण पण नवीन असतो त्यांच्यासाठी. आणि परत पुन्हा नंतर ट्रिमर वगैरे पण चालवतो ना त्यावेळेस पण मुलं जास्त घाबरतात. मग ट्रिमर चालवायच्या अगोदरच मुलांशी जर तुमचं ना छान असं बोलणं वगैरे कॉन्व्हर्सेशन सुरू असेल ना मुलं कम्फर्टेबल होऊन जातात. मग त्यांना भीती नाही वाटत आहे. त्यांना एक विश्वास बसतो की नाही ही माऊ किंवा ही दीदी आपल्याला काही करणार नाही आहे, व्यवस्थित आपला हेअरकट करणार आहे असं मुलांना होऊन जातं. कसं आहे ना आपल्याला ना स्वतःच्या मुलांना काहीच नाही प्रॉब्लेम आपण त्यांना करणं. पण आपण दुसऱ्यांच्या मुलांवर करतो ना त्याच्यामुळं मग त्यांच्यासोबत आपली छान अशी बॉन्डिंग होणं महत्त्वाचं आहे. आणि हे अजून एक बिझनेस पण वाढतो नाही. आणि जर समजा तो मुलगा मुलगी आपल्याजवळ शांत बसली ना मग ती क्लायंट पण परत कुठंच जात नाही आपल्याशिवाय हेअरकट करायला. त्याच्यामुळं कधी पण हेअरकट करत असताना ना मुलांशी छान असं बोलत जा. असं नाही आहे याच्यामुळं की म्हणजे आपला क्लायंट वगैरे यावे. जेन्युनच म्हणजे आपलं एक नेचरच असला पाहिजे नॅचरली की मुलांसोबत छान. त्याच्यामुळं काय होतं आपला पण तेवढा वेळ आहे ना छान जातो ना मुलांशी गप्पा मारता. ऑलरेडी काही आपल्याला कमी प्रॉब्लेम्स आणि टेन्शन असतं का? भरपूर सारं असतं ना. त्याच्यामुळे तेवढा वेळ मुलांसोबत छान पण जातो. आणि अगदी रिलॅक्स आणि सुंदर वाटतं त्यांच्यासोबत. कारण मला असं वाटतं सगळ्यात छान जर टाईम स्पेंड होतो ना तर मुलांच्या सोबत होतो. आता बघा मी परत त्याची मम्मी काय बोलली मला की परत थोडंसं अजून वरती घ्या. त्याच्यामुळे मी नंतर मग काय केलं चेहऱ्यावर हात ठेवला आणि हेअर कट केले ज्याच्यामुळं ना तिच्या चेहऱ्यावरती केस नाही पडले. आलं लक्षात? मी आता ट्रिमर करून घेत आहे. ट्रिमर म्हणजे आता 0वर करून घेत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण असतं ना लावायला की थोडंसं मोठे हवेत वगैरे असं. ट्रिमर करून घेतल्यानंतर सगळीकडून ट्रिमर करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग पूर्ण क्लीन करून घ्यायचं त्याच्यावर पडलेले केस वगैरे हे ते. आणि पावडर ते स्पंज असतो ना छोटा तो ठेवा नेहमी. म्हणजे ते पावडर वगैरे नाही का सगळीकडे लावून. पावडरने काय होतं मुलांचे ना जे आपण पाणी वगैरे मारलेलं असतं ना तर ते पूर्ण निघून जातं. त्याच्यानंतर ड्रायर करून घ्या. ड्रायर करून घेतल्यानंतर स्पायडल ब्रशने काय करा ड्रायर पण काय करा मुलांना जास्त हीट नाही जमणार आहे ठीक आहे. सो त्यांना ना मीडियमवर ठेवा. म्हणजे जास्त तुम्ही गरमी नाही मुलांना सहन होणार आहे. त्यामुळे मीडियम टेम्परेचरवर ठेवा नेहमी तुम्ही ड्रायर. स्पॅडल ब्रश नंतर कोमिंग करून घेतलं आहे. आणि बघा इथं कोमिंग करून घेतल्यानंतरही एकदा क्रॉस चेक करा. अगदी हलकं थोडंफार राहिलं असेल तर ते तुम्ही कट करून घ्या. अशा पद्धतीने आपलं हेअरकट झालेलं आहे. फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला हेअरकट? तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. ते बाळ पण खुश झालं होतं छान. थँक्यू फ्रेंड्स.